आदर्श नगरातील नागरिकांचा आक्रोश। रस्ते ड्रेनेज समस्या दूर करा, अन्यथा लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा। नगरसेवकांचे दुर्लक्ष, पालिका अधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग। पाहुयात लोकप्रधान न्यूज चॅनलचा ग्राउंड रिपोर्ट। लक्ष्मीनारायण टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या आदर्श नगर भागामध्ये येथील स्थानिक नागरिक गेल्या 20 ते 40 वर्षापासून नरक यातना भोगत आहेत। लोकप्रधान न्यूज चॅनल या आदर्श नगर भागामध्ये आज आलेला आहे। या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या काय आहेत याचा माहिती त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणलं तर आदर्श नगर हा सोलापूर शहराच्या अत्यंत मध्ये असलेला हा भाग आहे। लक्ष्मीनारायण टॉकीजच्या पाठीमागे असलेला भाग आहे। या ठिकाणचे अनेक नागरिक महापालिकेला दरवर्षी टॅक्स भरतात। नियमित टॅक्स भरून देखील महापालिका प्रशासनाकडून म्हणाव्या तशा सुविधा या ठिकाणच्या आदर्श नगरच्या रहिवाशांना मिळत नाही आहे। या ठिकाणचे प्रमुख समस्या जर पाहायची झाल्यास रस्ते असेल, ड्रेनेज असेल, गटार यांची प्रमुख समस्या आहे। या ठिकाणच्या नागरिकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना अनेक समस्यांचा पाडा वाचलेला आहे। स्थानिक जे नगरसेवक आहेत ते या भागामध्ये फिरकत नाही आहे। नगरसेवकांना याची समस्या माहिती असून देखील आज करतो उद्या करतो काम होईल असे सांगून चालढकल सुरू आहे। जर या आदर्श नगर भागातील रस्ते, ड्रेनेज किंवा इतर जे मूलभूत सोयीसुविधा जर पूर्ण झाल्या नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत आदर्श नगरमधील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे। जर लोकसभा निवडणुकीपूर्वी या भागातील रस्ते, ड्रेनेज झाले तरच आम्ही मतदान करू, अन्यथा लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा आदर्श नगरमधील रहिवाशांनी दिलेला आहे। नेमकी आदर्श नगरमधील समस्या काय आहे जाणून घेऊया लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या विशेष ग्राउंड रिपोर्टमधून। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। हाँ, फातिमा शेख बोला लागले मी। आदर्श नगर लक्ष्मीनारायण थिएटर मागे काय पण व्यवस्था नाही आहे। गल्लीत येऊन बघा सगळेजणी, गटारच्या पण नाही, ते रोडाच्या नाही, परदेशी झालेलं आहे इकडे गल्ली पण। सगळं आजारी पडायला लागले आणि रोडवर एक माणसा पडले, तिच्या हड्डी तुटलेले, कोण देणार खर्च? तुम्ही यायचं नाही, काय पण करत नाही इकडे गल्लीमध्ये येऊन। आणि ये राहिलं तर इलेक्शन तर बरोबर येतं घरी घरी मागायला आणि बोलायला। आम्ही गरीब लोक घालता म्हणून तुम्हाला, तुम्ही हाय पुढं, नाही तर काय पण नाही। तुम्ही आमच्या व्यवस्था सगळं करा इकडं येऊन। आता माझं लग्न झालं 25 वर्ष झाले, मी बघते सगळं घाण गल्ली तसंच आहे। या गल्लीमध्ये कोण आहे मेंबर काय आम्हाला काय माहीत नाही। तिन्ही हिनी बोललं तर आम्ही कुठं जाऊ? मग इलेक्शन तर बरोबर येतो, 4-4 जाऊ, चौघी हात जोडून, आणि करायला कोण पण नाही आहे व्यवस्था इकडं। येऊन बघा गल्लीमध्ये काय प्रॉब्लेम आहे म्हणलं तर ड्रेनेजचं नाही आहे व्यवस्था इकडं, गल्ली पाणी जात नाही आहे, काय पण नाही आहे इकडं गल्लीत। सगळे मोठं लोक येऊन बघून जावा आणि नंतर करा, नाहीतर इलेक्शन बिलेक्शनला यायचं नाही आणि बोलायचं नाही गल्लीवर। रस्ते बाई लई चांगले, सगळेच पडायला लागले, दिवसात 2-2 माणसं पडायला लागले। म्हातारी लोक तर या लागले नाही। नगरसेवक येतात का? ना, नगरसेवक तिकडेच बसता बंगल्यामध्ये, एक दिवस पण येत नाही। आम्ही जाऊन येतो, हाय की पाटील इकडं लक्ष नाही काय नाही। आम्ही लईदा जाऊन येतो तर बी येतच नाही, तिने घराबाहेर कोणीच येत नाही इकडं। कोण नगरसेवक आहे कोण नाही काय माहित नाही गल्लीतून। आम्ही जाऊन कंटाळा आले बाबा, आता तर होत नाही, काय तर करून येऊन बघून गल्लीत व्यवस्था करा। द्रौपदी शिंदे। काय त्रास आहे? आमच्याकडे रस्ते नाहीत, ड्रेनेजचं काम केले पण ते पूर्ण नाही आहे, जिथे तर ड्रेनेज फुटलेले आहेत। रस्त्याचं काम तिकडे एक रोड केलेत, एक केले नाहीत। रस्त्यावर लेकरं पडतात सारखं, कोण म्हातारे लोक पडतात, मार लागतंय, त्रास होत आहे लोकांना। रस्ते करायला पाहिजे ना, एक रस्ता केला एकच सोडून दिलाय त्यांचं। आम्हाला प्रत्येक जण म्हणताय आम्हाला माहित नाही म्हणताय। नगरसेवक येत नाही अजून तरी आले नाहीत रस्त्यात। शिवानंद पाटील आहेत, म्हणजे आता त्यांनी नाही आहे म्हणते तिकडं, मग आता आहेत का नाही आम्हाला माहित नाही। हाना शेख बोल रही हूँ आदर्श नगर में के। अब यहाँ मेरे आके रहने के 30 साल हुआ, फिर भी यहाँ जरा भी व्यवस्था नहीं, क्या नहीं। पानी का प्रॉब्लम सब बात से, रोड़ा वो पड़ने लगे लोग का सब ऐसा, गाड़ियाँ पर्ची चलते फिरते, और गटारा का बच्चे बीमार पड़ने लगे, दुनिया का तकलीफ होने लगी। घर के बाहर पड़ना मुश्किल, घर में बैठे खाना मुश्किल है, बात सारी कौन देखते नहीं। वो पार्टी उन्हों तो आज बात आते नहीं, 10 बार जाते घरा को, फिर भी आया चलो बोलते वहाँ। एक इतना प्रॉब्लम है कि बस ये बच्चे बीमार पड़ रहे हैं, बड़े बुढ़े बुजुर्ग सब पड़ने लगे गाड़ा पर। कितने सालों से? मेरा 30-35 साल से हमारे एज चले देख रहे हैं हम। ये रोड़ा बनाते कर उल्टा खान कर को रखी, गटारा फोड़ को रखी। इड़ा गटरलो नीళ్ళు ఇంటి ముంగట వస్తాయి, గటర్లు నిండుతాయి,
పూర్ణ వాకిట్లో వస్తే आणि घाण నీళ్ళు తొక్కి వస్తాం ఇట్లా మందిర్ ఉన్నది ఇక్కడ పోషమ్మ మందిర్ దాని ఎదురుగా पण भरपूर నీళ్ళు నిండుతాయి आणि అవి తొక్కే మందిర్లో పోతారు आणि डासలు అవుతాయి आणि స్పీడ్ బ్రేకర్ లాగానే ఉన్నది ఇప్పుడు అంతా ఇక్కడ గాడీలు పోతాయి ఎన్ని వర్షాలు త్రాసు ఉన్నది ఇప్పుడు 30-35 वर्ष आहे మెంబర్లు రాలా మెంబర్లు ఎవ్వరు पण రారు ఎవ్వరు पण ఎరకలేదు మాకు ఇక్కడ ఎవ్వరు దీనికి ఒక్కనాడు చూడంగా पण రారు खड्डल तोगिरू नळ तो అన్ని కట్ అయినాయి కనెక్షన్ అన్ని కట్ అయితే పోయి స్వతం మేమే జోడేసుకున్నాం గుంతల దిగి పలా గటర్లు ఉండే మంచి ఉండేనా ఉండే తోడపార మంచి ఉండే అని రస్తాలు చేసేటప్పుడు అంతా ఖరాబ్ అయింది ఇంకా రాలేలా ఎవ్వరు पण రాలే ఇదివరకు మేము చూడలే पण ఎవ్వరు पण చూడలే అర్ధవ టేకేదార్ కు చెప్పు ఇంజనీర్ కు చెప్పు అంటారు ఓల్కన్నా చెప్తే ఫక్త రోడ్లు మంచిగా కావాలి బర్ ఎవరు కావాలి వాళ్ళు తీసుకొని పోతారు అని ఇప్పుడు నడుస్తుంటే గాడీలు ఖరాబ్ కంబర్ది త్రాస్ ఉంటుంది అని దీని దిక్కెళ్తారు భర్పూర్ అవుతుంది जल्दी रस्ता शाले इंताने मागणी मध्ये ओवलनर येना मेंबर ओवलनर भाजप काँग्रेस ना माकेर कले माझं नाव शांताबाई अशोक विटकर. काय त्रास आहे तुम्हाला काय त्रास आता 35 वर्ष झाले इथं या जागेवर येऊन आम्ही संडासचं व्यवस्था नाही परत रस्ता नाही आता ती पैप गाठले तर परत उलट घरात पाणी यायला लागले तसं करून ठेवलेत आता कायच नाही रोडवर आमच्या तर घरात म्हातारे आहेत ते चालता चालताच पडायला लागलेत परवा म्हातारी पडले पायाला लागलंय आता सगळं असंच घाण ठेवल्यावर मग आता कसं व्हायचं सगळ्याकडे रोड झाला आमच्याच गलीला का नाही नगरसेवक येत नाहीत का नगरसेवक आता कोण आहे त्याचं तोंड आम्हाला माहित नाही नाही फक्त त्यांनी खुर्चीसाठी भांडते आणि मतदान आलं का नाही मग तवा हात जोडून यायचं तवा मत द्या मग कुणामुळे तुम्ही पुढे आलेलं आहे आता इलेक्शन आलंय मतदान करणार का तुम्ही आता रोड काढल्यावरच मतदान करणार नाहीतर कशाला करा काय इथं काय डिरनिंग व्यवस्था आहे का कशाची व्यवस्था म्हणून मतदान करणार नाही त्यांनी येऊन रोड करावं आम्हाला सगळं व्यवस्था करावं आम्ही मतदान द्यावं. आदर्श नगरमध्ये राहते आमच्या घरापुढं गटार यायचं रोड नाही तर मतदान द्या म्हणतात येतात मत मागतात हातपाय जोडतात असं करतो तसं करतो म्हणतात काहीही करत नाहीत आज 35 वर्ष झालं हेच गोष्ट आहे आणि आम्ही मतं द्यायचं आणि आमच्याकडे परत फिरूनच बघायचं नाही आम्ही आशेनुसार करतो ना सगळं आशाने आमचा अशा दुर्दशा करता का तुम्ही असं आम्हाला लोडून दिलं तर कसं आम्ही राहायचं सांगा आमच्या मुलांना त्रास होतोय आमच्या म्हाताऱ्या लोकांना त्रास होतोय असं केलं तर कसं व्हायचं मतदान आलंय आता आम्ही मतदान आलं तर मतदान देणार नाही आम्ही आमच्या गल्लीत कोणाचंच मतदान होणार नाही असं आमचं इच्छा आहे बघा आता जोपर्यंत रोड होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही आम्हाला सगळ्या व्यवस्था पाहिजे. माझं नाव नागनाथ तुकाना वाघमारे राहणार आदर्श नगर लक्ष्मीनारायण थिएटरच्या मागं इथं मी येऊन कमीत कमी 25 वर्ष झाले 25 वर्षामध्ये इथं रोड नाही अजून कुठलंही सुविधा नाही एक नळाला पाणी पिवळं येतं एक नळाला पाणी लाल येतं आहे कुठल्याही व्यवस्था नाही काय नाही माझ्या नातीला शाळेला घेऊन जाताना मी पडलो माझ्या नातीचं बी हात फ्रॅक्चर झालं माझं बी हात फ्रॅक्चर झालं पडताना फक्त अधिकारी येतात म्हणतात रोडचं माप घेतलं हे घेतलं ते घेतलं सगळं असं खोटेही त्यांची काही उपयोग नाही आहे त्या महानगरपालिकेचा अधिकारी होतो हे काय केलं ते काय केलं एक तर सगळे बांधकामात चालू आहे त्या बांधकामावरनं बी जाता येत नाही सोडता येत नाही सगळ्या गोष्टींनी इथं गैरसोय आहे एकदम नगरसेवक म्हणतं या महिन्यात होईल त्या महिन्यात होईल हे होईल कुठलं काहीच नाही आता पोतो मतदान करणार का मतदान आम्ही मागायला आलं तर आम्ही हाकलून देणार आम्ही बहिष्कार टाकणार गल्ली सगळं आम्ही मतदान ड्रेनेजचं काम पूर्ण व्हायला पाहिजे आपल्याला जे सुविधा आहे आम्हाला पूर्ण दिल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही सगळे लहान सगळ्याला आम्ही सांगून ठेवलेलं इथं आता. माझं नाव सरफराज शेख आहे आणि मी आदर्श नगरमध्ये राहतो इकडं 30-35 वर्षापासून आम्ही राहतो पण कसलीच इकडं सोय नाही आहे तर त्यासाठी आम्ही काय केलं होतं स्वतः जे आहे ना पैसे खर्च करून जे ना ड्रेनेजची लाईन वगैरे टाकलं होतं पण 2 वर्ष आम्ही पाठपुरावा केल्यानंतर जे ना ड्रेनेजचं काम चालू झालं इथं पण ड्रेनेजचं काम चालू झाल्यानंतर जे आहे आमचे जे स्वतः पैसे खर्च करून जे आम्ही पाईपलाईन वगैरे टाकलं होतं ते त्यांनी सर्व फोडून टाकले आणि त्यामुळं जे आहे ना ते पूर्ण जे आहे ना ड्रेनेजची लाईन जी आहे ते चोकअप झालेली आहे त्याबद्दल जे आहे आम्ही कंटिन्युअसली जे आहे झोन अधिकाऱ्यांना महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना जे आहे ना पत्रव्यवहार केला कित्येकदा जे त्यांच्याशी जे आहे ना फोनवर बोललं पण कसलीही त्यांनी जे आहे ना तसदी घेतलेली नाही
एवढ्या त्रासमध्ये जे आहे ना 30-35 वर्षापासून आम्ही सहन करत आहे इकडं. आणि त्यासाठी जे आहे आम्ही आदर्शनगरच्या सगळ्या नागरिकांनी जे आहे ना ठरवलेलं आहे की जे पण इकडं जे आहे ना जे घाण पडलेली आहे ते जे यांनी जे आहे ना 4 दिवसामध्ये जर याच्यावर जे काही कारवाई केली नाही तर हे सर्व घाण जे आहे ना महानगरपालिकाच्या गेटवर जाऊन आम्ही फेकणार आहेत. हे जे आहे ना आम्ही त्रास सहन करत आहोत. कित्येकदा जे आहे ना सगळ्यांना जे आहे ना अधिकाऱ्यांना पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना सगळ्यांना सांगितलं पण त्यांनी काही जे आहे ना त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही. त्यासाठी जे आहे सगळे आम्ही आदर्शनगरच्या नागरिकांनी जे आहे ना हे लोक जे आता जे इलेक्शन येत आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे. कोणी पण जे आहे ना वोटिंग करणार नाही आहे. सुरेश गोपने, मी 75पासून इथं जागा घेऊन आम्ही 80पासून इथं राहायला लागलो. मी इतक्या आता 40 वर्ष होत आले. इथं रोड तर नाहीच नाही, पाण्याची सोय पण नाही, घाण पाणी येतं. आता ड्रेनेज परवा केला इथं पण त्याला जोडलेला नाही आहे. बघा आता इथं तुम्ही काढा हे सगळं, तुम्ही ह्या फोटोमध्ये घ्या आणि ते दाखवा. आणि कुठलीच सोय नाही आहे. आज किती 40 वर्ष झालं, 40 वर्षापासून काहीच सोय होत नाही. आणि कर कसं घेतात हे माझं सांग. ड्रेनेज व्हायला पाहिजे, रस्ता चांगला व्हायला पाहिजे. काही सोयच नाही. 80पासून कर भरतो ना आम्ही. 80पासून ह्याने काय सोय केली आमच्याकडं? नुसतं मतं मागायला येतात, बाकीचं काही नाही. आणि महापालिकेचं हे पण झालं नाही.